Sakane. And myself Shani Fuljale. We are from 2nd standard B section. Today we are going to present. Oh Sanvi, what we are going to present today? Oh my God, Aradhya, you forgot? No. I was testing whether you know or not. My lovely audience, we are proud to share life journey of Dr. B.R. Ambedkar. Dr. B.R. Ambedkar is not just a name but a legacy. कलम से क्रांति लाने वाला कोई बलवान न हुआ, कलम से क्रांति लाने वाला कोई बलवान न हुआ, डॉक्टर बाबा साहेब जैसा कोई विद्वान न हुआ, डॉक्टर बाबा साहेब जैसा कोई विद्वान न हुआ. Please put your hands together for 2nd standard B section. फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? तुला जाणून घ्यायचं आहे, चल मी सांगते. जन्मात आले भीमबार, जन्मात आले भीमबार, जन्मात आले भीमबार, जन्मात आले भीमबार. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? बोला, काय झालंय? आओ उठा, असं बसू नका, इथं खुर्चीवर बसा. नाही ना ग, नाही इथंच बरं आहे. हो बसा इथे. बाबासाहेबांनी पाहिलं ना तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोललात सहस्त्रबुद्धे. बोला, काय झाले? आमच्यातला एक व्यक्ती शिकून लय मोठा बॅरिस्टर झाला. आमच्या सारख्या लोकांसाठी काय बाय करतो म्हणून मी त्या देवाला म्हणजे आमच्या बाबासाहेबांनी बघायला आलतोय. संविधान का है पूरी शिल्पकार, बोलेगी दिखाया है मानवता का ध्यान, अपनी तरफ की है देश रचना, एक एक शब्द तेरा भीम तर्जुमा. काय चित्रे, सहस्त्रबुद्धे, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. या. अहो हे काय करताय? हेच मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा, त्यामुळेच तर इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधीच स्वीकार करणार. बसा. अहो आम्ही किती वेळचं सांगतोय, ऐकतच नाहीत. या बसा बसा. हे घ्या पाणी. नाही ना ग, तुम्ही वरच्या जातीचे, आम्ही खालच्या जातीचे. मी कसं तुमच्या पेल्याला शिवणार? तुम्ही वरनं पाणी टाका, मी उंचडीनं पितो. अहो आम्ही जन्मानं कुठल्या जातीचं आहोत ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे पाईक आहोत. घ्या पाणी. नमस्कार. नमस्कार. या टिपणीस या. नंतर गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर, ज्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण मार्चच्या 14 जाळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे.
हे सांगणारा सत्याग्रह. चला तयारीला लागा. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणा मी तिथं बिनदिक्कत येणार. मग चला. थांबा. ओ आंबेडकर, तुम्ही हे योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय. आमचं पाणी, चला मी मान्य करेन हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडेल रे? थांब, तुला धडक शिकवतो. हे निघे, चल. ते बघा, तुम्हाला हे महागात पडेल. हा, आधीच सांगून ठेवतोय. हे चल. अहो थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलोय का? माफी बाबासाहेब. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळाचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी टाकून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आभास प्रेरणा नाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा छाया माझा भीमराया आला उताराया माझा भीमराया स्पर्शिले तू कोसळीने खुले केले पाणी सौदा तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग भीमराया